एक गाव सारे राव हीच आमची आनंदाची थाव। एक गाव सारे राव, एक गाव सारे राव। हा 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 हा। मी घेऊन आलोय परात, आता नाही कुणाच्या जाणार घरात। हा 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 हा। लोकांनी काढली माझी वरात, म्हणून मी घेऊन आलोय परात। परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो। हा 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 हा। आईला मी लई डोंगरात आलोया, भक्त लोक माझ्यापर्यंत कशी यायची? परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो। गावात राहून कोणीच चांगलं केलं नाही, साधं माझं लग्न सुद्धा केलं नाही। आता मी इथंच राहणार आणि सगळ्याचं कल्याण करणार। परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो। पूनम, तुला टेन्शन आलं की मला डोंगरात का घेऊन येतेस ग? अगं तुला माहिती आहे का, मी ह्या डोंगरांमध्ये आले की माझं दुःख काही सगळं आहे ना, मी सगळं विसरून जाते। हा का? मला खूप छान वाटतं इथं आलं की एकटं एकटं, त्यासाठी मी तुला पण घेऊन येते। अयो तुला असं पूनम, तुला टेन्शन असेल असं मला वाटलं नव्हतं। हो काश्विने, दिसतंय तसं नसतंय, कारण की प्रत्येकाला माहित आहे त्याच्या आतमध्ये काय काय दडलेलं असतंय ते। अगं पूनम, असं मी ऐकलं ह्या डोंगरात एक महाराज आलाय म्हणून। कुठे ग? ऐकलं होतं असंच, बघून यायचं का? काय करायचं बघून? तुझ्या मनातलं काय असेल ते क्लिअर करू। मग ते काय खरं सांगता येईल का? बघू विचारू। नको ग, आजकाल महाराजांवरती मला विश्वासच नाही। झालं तर झाला विषय, आपण बघून तर येऊ। कुठे आहे पण? आहे, मी ऐकलंय असंच, बघून तर येऊ। चल ना मग, खरं हा. ते काय खरं सांगता येईल का? हो, माझ्या मनात जे काय दुःख असेल आहे ते तुझं दुःख असेल ते विषय क्लिअर झाला तर बघू आपण। चालतंय, चल ना मग। हो चल जाऊ। चल. वारं तर किती आलंय ग आज? तू काय टेन्शन मध्ये नसते ग? नाही बाबा, असं काय टेन्शन घ्यायचं? टेन्शन मध्ये माणूस राहिल्यानंतर काय असं बापरे. फ्रीली राहायचं। बापरे, तुझं बरं आहे। काय करते? बाकी काय चाललंय मग घरचं? निवांत. निवांत आहे का? हो, तुझं? निवांत आहे ग, तू माझा फोनच उचलत नव्हती सकाळी, मी खूप तुला कॉल केलता पण। काय करते ग? असतं असं घरात विषय जरा। अगं पण मी पण खूप टेन्शन मध्ये असते, कधी तर टायमिंग वरती तू कॉल उचलत जा ठीक माझं. आहे, इथून पुढं चल, इकडून चलू तर दमानी। हळूच ये. हो, तुला मी इकडे घेऊन आली ना तर पडशील. तुझ्या घरची माझ्या नावाने बोंबलतेले. तसं काय नाही ग, चल। तुझं टेन्शन गेलंय, माझा विषय मिटला, चल। भारी वाटतं ना पण इकडं, लोकेशन मस्त मस्त। त्यासाठी मी रिलॅक्स होण्यासाठी इकडे येत असते. हो. होय, तूच बोल बाय, मी तर काय बोलणार नाही। बोलते, चल ना, तुझं टेन्शन क्लिअर करायचं आहे म्हटल्यावर। परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो। आलं बाबा गिरायक, परात बाबा की जय हो, 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 परात बाबा की जय हो,
परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो. ए ही कसलाय बाबा? घराघरात पोचलेला मीच तो परात बाबा, परात बाबा, परात बाबा की जय हो. परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो. बोला बालिकनो, तुमची काय समस्या आहे? बोल ना तू, सांग ना तुझं काय अगं तू असेल ते घेऊन केलं. आली, तू सांग नाही ते. अरे तुझं काय टेन्शन आहे ते सांग. काय काळजी करू नका, एकटे एकटीने बोला. या महाराजला कळतंय का नाही? का उगाच येऊन बसलाय या डोंगरात? बालिके अभद्र बोल नको, नाहीतर श्राप देईन. ए चल बाया, ही तर महाराज श्रापच द्यायला लागलाय, म्हणून तर असं जंगलात येऊन बसलाय. अगं थांब बघू विचारून तर. ए मला वाटत नाही महाराज आहे थांब जरा म्हणून. 2 मला माहित आहे बालिके, तू लय मोठ्या संकटात आहे. तुला चारी बाजूनं घेरलेला आहे आणि त्याच्यावरचा उपाय फक्त या परात बाबाकडेच आहे. होय ग, जरा साईडला चल की, तुला बोलायचंय काय तर. काय बोलायचं? चल महाराज, आलो आम्ही. काय बोलायचंय गौरव? अगं अश्विनी, तू हिडी फिडी आहे काय ग? काय तुला ओळखायला आलं नाही काय ती कोण आहे ती? कोण आहे ती? मी नाही ओळखलं त्याला. अगं वेडे, ती आपल्या गावचा गुलब्या आहे, त्याचं लगीन होणार म्हणून ती तर महाराज येऊन बसलाय. चल पटकन, उगा त्या नादी लागते कुठं. चल. आईला माझं गिरायक चाललं वाटतं. थांबा थांबा, बाई पडलं ग तो. चल बाई, गुलब्या लग्न होत नाही त्यामुळं तुझं. आपल्या गुलब्याकडे कशाला घेऊन आली ग? कोणी सांगितलं तुला ही महाराज आहे म्हणून? हा? येड्यावानी करतेस तू. ती मागत लागला बघ, त्याचं एक तर लग्न होत नाही असं पुरीच्या मागं लागतंय तो. अगं थांबा थांबा थांबा, मी तुमचं कल्याण करणार आहे. आता तुमच्या माग मला पळणं होत नाही. थांबा थांबा थांबा, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो, परात बाबा की जय हो. काय म्हणतोय बघू तर ना. अगं इडी होऊ नको, चल पटकन घरी, दिवस मावळाच्या आधीच, नाहीतर घरची वरडतेली. चल अगं ऐकलं तर असतं 2 गोष्टी त्याच्या. चल बाई, तू महाराजाच्या माग लागू नको. चल. हातातली शिकार निघून गेली, आज कोण तर भेटला पाहिजे. ओ महाराज, आईला शिकार आली वाटतं. आयला महाराज, तुम्हाला मी कुठंतरी बघितलं नाही वाटतंय. बघितलं असेल, ठाई ठाई आमचे जग. ठाई ठाई कुठले जग? महाराज खरं सांगा, आम्ही तुम्हाला ओळखलंय. अरे बालका, महाराजांना त्यांच्या गावाचं नाव विचारायचं नसतं. तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का? अहो महाराज, खरं खरं सांगा, आमच्या गावातल्या गुलब्यासारखंच तुम्ही दिसताय. अरे बघता, मी परात बाबा आहे, परात बाबा. आयला ही
परात बाबा आणि ती बाबा आणि ही परात बाबा काहीतरी कनेक्शन असणार 100% यांचं. शिपराज बाबा आहे काय? आणि आपल्या गावच्या डोंगरात काय करतोय? मी घेऊन आलोय परात. मी जात नाही कुणाच्या घरात. आधीच माझी काढली वरात. खरं खरं सांगा महाराज, तुम्ही आमच्याच गावातला गुलबी आहे. तुमचं लगीन झालं नाही म्हणून तुम्ही झालाय आता परात. हा गुलब्याचा आहे, गुलब्याचा आहे हा. बराबर आहे, बराबर आहे. ए हा आर चक्क तुम्ही परत महाराजाला भेटायलाय. परत महाराजाला. नाही 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 नाही, आमच्या गावचा गुलब्याचा आहे. परात बाबा हा तुम्ही चला आता घरात. तुमची अजून एकदा काढतो वरात. चला धरा. परत बाबा की जय हो. 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 नमस्कार भोजनराव. नमस्कार. अरे बजरंग उभा का? चल बस. काय काम काढलं? अहो भुजंगराव, आमरण चेअरमन माझ्याकडे आलती. त्यांनी एक महाराज आणलाय वाटतं कुठनं तर. ती कोंडून ठेवलाय. हा महाराज आणलाय? अरे महाराज काय कोंडून ठेवायची वस्तू आहे काय? अहो भुजंगराव, अहो त्या महाराजाला तुम्ही बघितलं का नाही, तर आमची पाठ थोपाट चाल आणि त्याला दोपाट चाल. होय रामर, असा कसला चमत्कारिक महाराज आणलाय तुम्ही? कुठनं आणला? डोंगरात जाऊन बसलेलं ते आम्हाला दिसले म्हणून आम्ही आणलंय. उचलून? उचलून पाक मुंगसावणी बसलेलं. होय रे बजरंग, हम्म. हे म्हणते ते खरं आहे का? बघ बर कोणाला आणलंय? बघितलं नाही म्या. त्याला उचलून घेऊन तुमच्यापाशी येतो. त्यांनी सांगितलंय मला नुसतं आणलंय म्हणून महाराज, पण म्या काय बघितलं नाही अजून. तसलं काय करू नको. आधीच अख्ख्या गावकऱ्याचा शेक माझ्यावर आहे. आपण तिकडच जाऊन बघू त्याला. अरे अमर, बघितलं का हाय तिथं का? आता तिथनं पण जाईल कल टॅनल कुठं तर जाईल. नाही नाही हाय, चला चला मग, चला भुजंगराव बघू. हो का इथं, हो का. कोण आहे रे तू? जरा वर बघ. अरे बजरंग, अरे ही तर गुलबी आहे की. हा बघू लगा कुठं जाऊन रे ही. याला किती हुडकून हुडकून दमलोय की. ह्याचं तर लग्न करायचं होतं. भुजंगराव, मी डोंगरातच बरा होतो. त्यांनी मला धरून आणलंय गावात. मला नाही राहायचं गावात. मला जाऊ द्या तिकडे. भुजंगराव, काय करायचं याचं महाराजाचं? बजरंग, तू जरा महागाई. अरे गोलबिया, माझ्या सोन्या कुठे गेलता रे एवढे दिवस?
आता आलायस ना शांत राहील. अरे तुला एकशे एक पदार्थ इथं दे तू खायला. मी सांगल त्या माणसालाच पुढे दे. राहील का तुझ्या लक्षात? होय. बाळ माझं फिरून आलं गावाकडे. अमर एकच नंबर काम केलंस तू. तुला काय कमी पडू देत नाही. लक्षात राहील ना. अहो भुजंगराव, मी परत बाबाच बरा आहे. मला या गावातनं जाऊ द्या. काय म्हणला? परत बाबा? परत बाबा की जय हो. अरे गुलबिया, तुला हिथंच मोठं मंदिर बांधून देतो. तू आता जायच्या भानगडीत पडू नको आणि तू परत बाबा म्हणूनच राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जी सांगितलंय ती चांगलं लक्षात ठेव. तुझी दुसरी बुवाबाजी इथं गाजवू नको. परत बाबा की जय. परत बाबा की जय. परत बाबा की जय. परात बाबा की जय हो. परात बाबा की जय हो. परात बाबा की जय हो. बजरंग, आपल्या परत बाबाची चांगली सोय कर आणि एक नंबर जाग्याला ठेव. आपल्या रानातल्या फार्म हाऊसवर जाऊ द्या का? रानातल्या कशाला, सगळ्या गावाचं तिकडे लक्ष लागायला. आपला ती पळड्याला 15 एकराचा मळा आहे का, तिथं त्यांचं मंदिर बांधू आपण. चालतंय की. परत बाबा की जय हो. परत बाबा की जय हो. चला. ज्या गावाने मला हाकलून दिलं, ज्या गावाने लाथा घातल्या, ज्या गावाने मला ढकलून दिलं या गावातनं, आता त्याच गावात परात बाबा की जय हो. परात बाबा की जय हो. परात बाबा की जय हो. आणि तेच गाव मला पूजणार.